नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्वच पालक आरटीई ॲडमिशनसाठी वाट बघत आहेत। नेमकी ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपासून ऑनलाईन अर्ज करू शकतो, असे अनेक पालकांचे संदेश किंवा मेसेज किंवा फोन येत आहेत। तर अशा पालकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे किंवा सर्वात मोठी न्यूज आहे की नेमकं कधी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे। चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती अनेक लोकांच्या कमेंट्स असतात की आरटीई प्रवेश कधी सुरू होणार आहे। तर या परिपत्रकाचं जर वाचन आपण केलं किंवा हा परिपत्रक जर आपण समजून घेतला तर आपल्याला नक्की कळेल की नेमकी आरटीई प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्यामार्फत एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। आणि त्या संदर्भात कोणकोणत्या शाळा यासाठी पात्र असणार आहेत, तर त्यामध्ये पहिली शाळा म्हणजे महानगरपालिकांच्या शाळा, त्यानंतर नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत किंवा कॉन्व्हेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, जिल्हा परिषद माजी शासकीय खाजगी अनुदानित शाळा, स्वयं अर्थसहाय्य शाळा किंवा पोलीस कल्याणकारी शाळा, अशा सर्व संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतःच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेणं खूप गरजेचं आहे। त्यानुसार दरवर्षीप्रमाणे 2024-25 या वर्षाची आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार आहे। याकरिता आपल्या जिल्ह्यातील 25% प्रवेश प्रक्रिया लागू असलेले सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक 6/3/2024 ते 18/3/2024 या कालावधीमध्ये करण्यात यावी। 25% प्रवेश प्रक्रिया लागू झालेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणं बंधनकारक आहे। आता मित्रांनो, तुम्हाला या परिपत्रकावरून असं कळत असेल की जोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शाळांच्या नोंदी होत नाही तोपर्यंत आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही। आता शासनाने 6/3/2024 ते 18/3/2024 या कालावधीमध्ये म्हणजे हा एक टाईम पिरियड दिला आहे, यामध्ये तुमच्या नोंदी करणं खूप गरजेचं आहे आणि ते बंधनकारक असणार आहे। म्हणजेच काय, तर आरटीईची प्रवेश प्रक्रिया 18/3/2024 नंतरच सुरू होणार आहे। म्हणजेच काय, तर आपण एक अंदाज लावला पाहिजे की आरटीईची प्रवेश प्रक्रिया ही 18 तारखेनंतर कधीही सुरू होऊ शकतो। समजा 6/3/2024 ते 18/3/2024 या कालावधीमध्ये काही शाळांच्या नोंदी राहिल्या किंवा जर शाळांच्या नोंदणी कमी प्रमाणात झाली तर 2 ते 3 दिवस मुदतवाढ करून ती प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते। म्हणजेच काय, तर 18 नंतर 2 ते 3 दिवसानंतर ही ऑनलाईन प्रक्रिया 100% सुरू होऊ शकते असं म्हणायला काय हरकत नाही आहे। कारण जिल्ह्यातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावे। ज्या जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत पात्र असलेले शाळांचे 100% रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक व प्रशासन अधिकारी यांची राहील। म्हणजे सरकारच्या लेवलला किंवा शैक्षणिक विभागाच्या लेवलला 100% रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासंदर्भात 18/3/2024 ही अंतिम मुदत दिलेली आहे। म्हणजेच काय, तर शासनाला 18/3/2024च्या नंतर 100% आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे। कारण ऑलरेडी आरटीईची प्रवेश प्रक्रिया ही लांबणीवर आहे आणि बरेच पालक यासाठी संभ्रमात आहेत की नेमकं काय विषय आहे, कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरला जाणार आहे, तारीख कधी डिक्लेअर होणार आहे। परंतु या परिपत्रकावरून आपल्याला असं कळतं की आता सध्या तरी ही प्रक्रिया सुरू होणार नाही। 18/3/2024च्या नंतर 2 ते 3 दिवस गेल्यानंतर 101% ही प्रक्रिया सुरू होऊ शकते। याविषयी आपण एक तर्क लावू शकतो। म्हणून मित्रांनो, हे परिपत्रकसुद्धा आपण समजून घेतलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या नुसार 18/3/2024च्या नंतर संभाव्य दिनांक लक्षात घेऊन आरटीईची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, एक चांगलं परिपत्रक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतरांपर्यंत, पालकांपर्यंत आरटीईसाठी प्रवेश घेण्यासाठी आतुर असलेले किंवा वाट बघत असलेल्या सर्व पालकांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पाठवा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।